निकालानं महानगरपालिका निवडणुकीसाठीचा माहोल बनवला। मुंबई महानगरपालिकेत लढाईला येणार वेगळीच रंगत। विसंवाद, समन्वय आणि निराशा ठरली महाविकास आघाडीच्या पराभवाची प्रमुख कारणं। राज्यात महायुतीचा जोर, आघाडीला लागला घोर। स्थानिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात भाजप प्रथम क्रमांकावर। अजित पवारांच्या तुलनेत शिंदेंची मुसंडी, आकडेवारीत शिंदेंचे नगरसेवक अजित पवारांपेक्षा दुप्पट। पवारांच्या बलस्थानात अजित पवारांचा बोलबाला, स्थानिक पातळीवर काकापेक्षा पुतण्यावर चढ। महाविकास आघाडीत ठाकरे गटाची अवस्था दयनीय, प्रचाराला घराबाहेर न पडण्याचा उद्धव यांना फटका। विधानसभेची कसर काँग्रेसनं भरून काढली, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत काँग्रेस नंबर 1। उद्धव ठाकरेंना मागे टाकत शरद पवारांची आघाडी, ठाकरे गटापेक्षा शरद पवारांची आघाडी। चिखलदऱ्याचा निकाल भाजपाला झोंबला, मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध, नगराध्यक्ष मात्र काँग्रेसचा। चिखलदऱ्यात 20 पैकी 13 नगरसेवक काँग्रेसचे। अमरावतीत भाजपाचा बोलबाला, राणा दाम्पत्यानं अमरावतीत राष्ट्रवादीला लोळवलं। कोकणात भावाचा भावाला धक्का, निलेश राणेंनी मंत्रीबंधू नितेश राणे यांना मागे ढकललं। कणकवली नगर परिषदेत शिवसेनेच्या जागा जास्त। एकजुटीनं विरोध झाल्यानं नितेश राणे निराश, आता नक्की आमचा कोण हे शोधावं लागेल, नितेश राणे यांचा भावाला टोला। निवडणूक आयोगानं सुरळीत राबवली मतमोजणी, स्थानिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात मतमोजणीवर अद्याप तरी आक्षेप नाहीत। बीडमध्ये धनंजय मुंडे यांचा डाव जिंकला, धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे गंगाखेडमधून विजयी। भगूरमध्ये अजित पवारांनी शिंदेंना दिला दणका, गेल्या 35 वर्षातील शिवसेनेची सत्ता उलटवली, राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे नगराध्यक्षपदी विजयी। आरएसएसचं काम पहा, संघ कोणाच्याही विरोधात नाही, संघाबाबत काही लोकांमध्ये नाहक गैरसमज, भारतानं विश्वगुरू बनावं, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। देशद्रोही घुसखोरांना पाठीशी घालतायत, पंतप्रधान मोदींचा SIR वरून इंडिया आघाडीवर घणाघात। भगवान कृष्ण आणि हनुमान त्यांच्या कथेतील मुत्सद्दी होते, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं पुण्यातील विधान चर्चेत। संरक्षण मंत्रालयात खळबळ, लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मांच्या घरी सीबीआयची धाड, नोटांचे बंडल पाहून अधिकारीही हैराण। ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटलांचं शनिवारी वृद्धापकाळानं निधन, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार।